नमस्कार मंडळी, शिव सकाळ. आता वाजलेत 6:45 आणि मी चाललो आहे मुंबईला. माझं नाव श्रीधर गोसावी आणि मी कोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि मी आलो होतो गावी काही कारणासाठी. हा पहिलाच व्हिडिओ आहे माझा. चाललो आहे मुंबईला आता. हे बघा गावी पूर्ण जंगल आहे. हे दापोली तेलवाडीमधून बोलतो, वनवशी तेलवाडी. हे बघा पूर्ण घरं खाली आहेत आमची, सगळी मुंबईकडे आहेत. माझी आजी फक्त एकटीच असते. आणि चाललो आहे आज रात्री, पण कामाला पण जायचं, त्याच्यामुळे जरा लवकरच निघतो, म्हणजे दुपारपर्यंत मुंबईत पोचेन मी. चला जाता दापोलीत गिमोण्यामधून माझा मामाचा मुलगा आहे, त्याला पिकअप करतो, त्याला घेऊन जातो. तो पण येणार आहे मुंबईला. चला निघतो. चला मुंबईत निघतो मी. काल तांदळाच्या पिशव्या दिल्या नाही आईने, भावाला द्यायला, मावशीला द्यायला. मला एक बोललो जास्त नको, परत पूर्ण पनवेलवरून ट्रेनमधून जायचं आहे. पूर्ण गाडीवर दव साठलं आहे. चला अगोदर पाणी भरते, पाणी जाईल म्हणून आले नाही तर. चला निघणार होतो 6 वाजता सकाळी, दापोली 7 वाजेपर्यंत पोहोचेन. आणि जरा लवकरच निघेन त्याला घेऊन. कसला काय उशीर झालाय. बरोबर 7 वाजता निघालो. दापोली 7 वाजता पोहोचणार. घरातून 7 वाजता निघालो. बघू किती वाजता पोहोचतो मुंबईमध्ये. गाडीवर पायच निघत नाही. जाऊ थोड्या वेळ जाऊ, 5 मिनिटांनी निघू. 5 मिनिट निघून असं करत 1 तास होऊन गेला. तर आवळवाड्याची पानं काढली. सकाळचं आई बोलली घेऊन जा पानं. ठीक आहे बोलून येतो. ते कापली, ते भरली बॅगेत. निघतो आता. आहे दापोली रोडला निघालो आहे. बाबू खाली आलेला. अरे दापोली मार्केटमधनं गाडी टाकलेली आहे. घेऊन एकदम कोकम आहे ना रे. हा कुठून आलेला आपण आता घेऊन कुठून पण मधल्या रस्त्यानं कोकमबाई. हां कोकमबाईतनं डायरेक्ट मार्केटमधून आता डायरेक्ट मुंबई गोवा आहे. मंडणगड. मुंबई गोवा नाही रे, मंडणगड आहे. इथून मधनं घेऊ की इथून जात नाही. रेक्स कसं बारकी गाडी निघून जायचं. पाय वाटत निघाल तर आता लक्ष द्यायला पण कोण नाही. आता मी होतो ना लक्ष द्यायला. तू जरा थांबलो CNG पंपात CNG भरायला. ते खेरडीत CNG CNG टाकून वगैरे झालाय. आता निघतोय.
वाकायला थांबलाय, उलटी तर का होते त्याला काय माहिती यांना गाड्या कशा लागतात. मला लागते एस टी वगैरे लागते. मी आता पनवेलला पोचलो आहे. पनवेलला गाडी ठेवून आता ट्रेनने जाणार आहे. हा जाणार आहे दिव्याला, आम्ही जाणार गोरेगाव. बघू रिक्षा भेटते काय. पनवेलला उतरून पनवेलवरनं CST बस ट्रेन पकडली आणि आता उतरलो आहे वडाळ्याला. वडाळ्यावरनं आता गोरेगाव लागले 3:10ची. जाईल भरपूर उशीर झाला. फायनली पोचलो गोरेगावला. तिथून बस पकडून संतोषनगरला जाईल. जर दबावले नाही. आलो 4-4:30च्या आसपास घरी आलो मी. डोकं वगैरे दुखत होतं कारण पनवेलवरून मी पनवेलला गाडी मावशीच्या इथे ठेवली. तिथून भाऊ घेऊन जाईल. भावाची गाडी घेऊन गेलो होतो मी आणि तिथून आल्यानंतर म्हणजे आलो ट्रेन बिनचा प्रवास आणि डोकं खूप दुखायला लागलं होतं. आणि एवढं सकाळी 7च्या आसपास निघालो होतो घरातून. येईपर्यंत 4 वाजले घरामध्ये. आणि आलो जरा आराम केला. केस दाढी करायला गेलो. आलो चहा वगैरे पिलो. आता व्हिडिओचा एंड करतो आहे. व्हिडिओ काही एवढे खास बनले नाही कारण पहिलाच व्हिडिओ जरा ट्राय करत होतो. बघूया नेक्स्ट टाइम मला अजून चांगली बनेल, अजून थोडा नॉलेज भेटेल. असं हळूहळू थोडा म्हणजे सुधार होईल व्हिडिओमध्ये. बघूया. पहिलाच व्हिडिओ टाकतो आहे मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी एक कोकणकर. माझं नाव आहे श्रीधर गोसावी. तर ट्राय करतो आहे. बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. एवढ्याच. चला बाय बाय.